साईबाबा बोंडी संघाकडून पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलचा मैदान सुसज्ज असं मैदान आणि पाटा खेळली अशी मैदान आपण पाहतोय। पहिला चेंडू तनिष भाटेचा पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय। ऋषभ गोंधली सायकलला बॅटर आपण पाहतोय। पहिल्या चेंडूवरती निर्धाव, कोणती धाव घेतली जात नाहीये। पहिल्या चेंडूवरती निर्धाव, चेंडू गेल्यानंतर मात्र आपला आत्मविश्वास वाढवताना पाहतोय तनिष भाटे। षटकातील पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू, यावेळेला चुकीला माफी नाही। फुलटॉस चेंडू आणि त्याला पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय। कोहली प्रीमियर लीग धमाकेदार चौकार। चेंडू डॉट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती ऋषभ गोंधली आपल्या विस्फोटक मध्ये येत असताना पहिला चौकार रंगवलाय। पुन्हा एकदा आडव्या पाठीने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, कोणती धाव घेतली जात नाहीये। निर्धाव चेंडूची सांगता होते। पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुसरा चेंडू फुल टॉस, त्याच्यावरती केलेला प्रतिकार। यावेळेला तनिष भाटे तिसरा चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी झालेत। पॉवर प्लेचा षटक असताना आपण पाहतोय साईबाबा बोंडी संघाकडून तनिष भाटे। षटकातील पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा आडव्या पेटीने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला गेलाय। एक धाव घेण्याची संधी आपण क्षेत्ररक्षण पाहतोय। ओमकार पाटील मॅन फ्रॉम झिराड आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून केलं गेलं। एक धाव घेतली गेली, धावसंख्येत एक निवार धावसंख्या झाली ती धाव फलकावरती 4 चेंडू 5 धावा। आता मात्र स्ट्राईकला आहेत ते साईबाबा बोंडी संघाच्या व्यतिरिक्त खेळणारा फलंदाज मृणाल वर्सोलकर, स्वतः कर्णधार सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचा कर्णधार मृणाल वर्सोलकर, 360 डिग्रीचा बेताज खेळाडू। तनिष भाटे आपल्या षटकातील 5वा चेंडू, यावेळेला 360 डिग्रीचा मृणाल वर्सोलकरचा ट्रेडमार्क स्ट्रोक, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर। कोहली प्रीमियर लीग षटकार। हमारे साथ साथी कमेंटेटर्स जुड़े हैं, उनका भी बेहतर दिल से वेलकम करूंगा इस प्रतियोगिता के द्वारा कोहली प्रीमियर लीग 2025। और ऋतिक जी अगर देखा जाए ना तो शॉर्ट किस्म की गेंद थी और इस बार 360 डिग्री अलीबाग टेनिस क्रिकेट में जिस खिलाड़ी ने अपना नाम बनाया वो बल्लेबाज मृणाल वर्सोलकर छक्के के साथ इनिंग की शुरुआत करते हुए टीम का स्कोर जहां पहुंचा है हसीन जहां भाभी के हीरो जर्सी नंबर 11 मोहम्मद शमी स्कोर कार्ड पर आते हुए। क्या कहना चाहोगे ऋतिक जी? तनिष भाटे के ऊपर जरूर यहाँ पर काउंटर अटैक किया गया, थोड़ा सा दबाव में आते हुए किस तरह की गेंदबाजी की जाए, क्योंकि मृणाल वर्सोलकर 360 डिग्री के बेताज खिलाड़ी और उन्होंने पहली गेंद के ऊपर तनिष भाटे के ऊपर अटैक कर अपने आक्रामकता दिखा दी है। 11 रन स्कोर कार्ड पर फिर से एक बार तनिष भाटे। ओहो, इस बार जड़ में डालने की कोशिश, कामयाब गेंदबाज आखिरी गेंद पर 1 रन के साथ अपने पास स्ट्राइक रखते हुए बैटर मृणाल वर्सोलकर। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर का टीम का स्कोर जहां पहुंचा है साची भाभी के हीरो जर्सी नंबर 12 नीतीश राणा स्कोर कार्ड पर आते हुए।
गेंदबाजी के लिए आते हुए सुबोध नाखवा, मैन फ्रॉम सासवणे। आज उन्हें मौका मिला है साई बाबा बोंडे टीम में। यहाँ पर नागेश सिद्ध ने रखा हुआ विश्वास। एक ओवर की समाप्ति के बाद 12 रन स्कोर कार्ड पर बिना कोई विकेट खोए मृणाल वर्सोलकर एक छक्के के साथ अपनी इनिंग की आगाज की थी और सैंडी वाटर स्पोर्ट्स साखर टीम के लिए संकट से बाहर निकालते हुए संकट मोचन खिलाड़ी। फुल टॉस गेट, फिर से एक बार गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा। डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख। के पहली गेंद के ऊपर आक्रामकता बैटर मृणाल वर्सोलकर। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली। और आज मैदान पर संघर्ष में मेहनत करते हुए रीना भाभी के हीरो केदार साखरकर। ओहो, फिर से एक बार आउटसाइड ऑफ स्टंप के ऊपर प्रतिकार करने का प्रयास। इस बार खराब फटका और उसके ऊपर ये नतीजा। सुबोध नाखवा विकेट प्राप्त करते हुए बल्लेबाज मृणाल वर्सोलकर बैक टू द पवेलियन। इसीलिए तो कहते हैं ना कि खराब गेंद के ऊपर भी विकेट जा सकती है और खराब गेंद थी। मृणाल वर्सोलकर आउटसाइड ऑफ स्टंप की गेंद थी और मिड ऑन की दिशा में खेलने का प्रयास किया था और उसमें फंस गए, चक्रों में फांस लिया सुबोध नाखवा गेंदबाज ने और विकेट का पतन। बल्लेबाज आउट होते हुए 18 रन पर पहला विकेट, पहला झटका। सौरभ दांडेकर न्यू बैटर मैदान पर। फिर से एक बार विकेट का पतन यहां पर प्राप्त किया गेंदबाज सुबोध नाखवा ने और सौरभ दांडेकर न्यू बैटर मैदान पर। ओहो, और आते ही अपने इरादे स्पष्ट किए। सांसों में लिखो कौन, षटकार मार लाए ठोकुन, गेंद गई बाउंड्री लाइन के पार। इस बार षटकार। के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 24 रन। बल्लेबाज सौरभ दांडेकर मैदान पर आए। 500 पॉइंट्स में खरीदी किया हुआ यह खिलाड़ी आज 500 पॉइंट्स के लिए संघर्ष करते हुए दिखाई दे रहा है। टीम सैंडी वाटर स्पोर्ट्स साखर में मृणाल वर्सोलकर ने रखा हुआ विश्वास और उस विश्वास को यहां पर दिखलाते हुए छक्के के साथ शुरुआत करते हुए चेंडू जर पाण्यात गेला तरच नवीन आहे, अन्यथा खेळलेला चेंडू देण्यात येईल दोन्ही संघांना आहे तो। आता यापुढे जे काही चेंडू गाल झाला, फुटला, भिजला
तर नवीन चेंडू देण्यात येतील याची नोंद घ्या. हरवला तरी, घाल झाला, फुटला किंवा भिजला तरी नवीन चेंडू देण्यात येतील. नक्कीच कमिटीकडून आम्हाला मेसेज येतोय, नवीन चेंडू देण्यात येतील याची नोंद घ्या. नक्कीच चेंडू घाल झाला, फुटला की नवीन चेंडू देण्यात येईल याची नोंद घ्या. नक्कीच चेंडू पण आणून दिलाय, धन्यवाद त्या आणून देणाऱ्या खेळाडूचा मनापासून आभार. क्योंकि आपली स्पर्धा आहे कोहली प्रीमियर लीग 2025 आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो बैटर सौरभ दांडेकर के बल्ले से आता हुआ उनकी इनिंग का पहला छक्का. और हमारे अलीबाग थलगांव के बूम बूम माटिया विक्रांत ताने यहाँ पर तशरीफ लाते उनका स्वागत है. इस बार देखिए आउटसाइड ऑफ स्टंप, फिर से एक बार डॉट गेंद यहाँ पर जाती हुई. कब्बाल की गेंदबाजी जिस तरह से अलीबाग में बूम बूम माटिया और हमारे थलगांव में विक्रांत ताने माटिया नाम से प्रचलित. चौथी गेंद डॉट जाती हुई, फिर से एक बार गेंदबाजी के लिए सज्ज होंगे सुबोध नाखवा. फिर से एक बार देखिए सेम लाइन और लेंथ, भाग मिल्खा भाग, पर इस बार अच्छी लाइन और लेंथ से गेंदबाजी करते हुए ऑफिशियल अंपायर का इशारा 22 के रूप में 1 रन. इक्सा के 7 स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है. पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर 25वा धाव फलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू. ओहो, हम देख रहे हैं द लीजेंडरी क्रिकेटर और अलीबाग टेनिस क्रिकेट में एक बेस्ट अंपायर पुरुषोत्तम जी भगत सर यहाँ पर तशरीफ लाते, उनका स्वागत है. श्री गणेश थेरुंडा के लीजेंडरी प्लेयर और अलीबाग टेनिस क्रिकेट में जिस अंपायर को काफी इज्जत है ऐसे पुरुषोत्तम जी भगत. ओहो, फिर से एक बार देखिए जड़ में डालने की कोशिश, खोद कर खेल दिया. 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है. 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 26 रन. जरूर आने वाले 3 ओवर का खेल शेष बाकी है. 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. सैंडी वाटर स्पोर्ट साखर पहले बल्लेबाजी करते हुए, साई बाबा बोनी गेंदबाजी करते हुए. अगली ओवर का विश्लेषण देने के लिए मैं दावत देना चाहूंगा हमारे साथी कमेंटेटर ऋतिक लोंडे, इनके पास. धन्यवाद. धन्यवाद मुन्ना बकारी. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावफलकावरती धावा लागल्यात. 26 धावा धावफलकावरती लागतायत. तिसऱ्या षटकासाठी बघूया कोणता गोलंदाज येतो. इथे तलवार क्रीडांगणावरती कोहली प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय वैयक्तिक दुसरं व संघाकडून सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय तनिष भाटे गोलंदाजीसाठी. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. वैयक्तिक दुसरं षटक त्याच्या खांद्यावरती कर्णधार नागेश सिद्ध याने गोलंदाजीची धुरा त्याच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळते आणि कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पाहूया. पहिल्या षटकामध्ये त्याने तब्बल 12 धावा खर्च केल्या आणि मात्र तिसऱ्या षटकासाठी त्याला प्राचारण केले. बघूया गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करतोय. यावेळेसचा चेंडू कैसे पंच नाखुश, दोन्ही हात समांतर, धाव येते अवांतर. स्कोर कार्डवर 1 धाव वाढली जाईल. धावफलकावरती सुंदररित्या 1 ची वाढ आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा धावफलकावरती लागताय. सुंदररित्या कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा इथे खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच नंतर 27 धावा धावफलकावरती लागतायत. साईबाबा बोर्डनी क्षेत्ररक्षण संघ करतोय तर फलंदाजीसाठी सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये काहीसा लाईन लेंथ मध्ये भरकटला तनिष. बघूया पुढील चेंडू. यावेळेसचा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, बॅटची खालची एज लागते आणि मात्र बिहाइंड विकेट पाठीमागच्या क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षण
सुंदररित्या होतंय तोपर्यंत एक धाव चिकी रन्स पलून काढले आणि धावफलकावर 1 ची वाढ. धावफलकावरती 28 धावा 28 धावा धावफलकावरती लागतायत. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा सामना आहे आणि तिसरं षटक प्रगतीपथावर असताना लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. वाऱ्याची दिशा सुद्धा पाहिली, दोन्हीकडे चेंडू सिक्सर कंपनीचे हे चेंडू सहजगत्या बॅटवरती मिडल ऑफ द बॅट झाल्यानंतर सहजगत्या सीमारेषेच्या बाहेर जातात. पुढील चेंडू यावेळेचा चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता, यॉर्कर पद्धतीचा चेंडू सहजगत्या स्टेअर केलंय त्या चेंडूला. तोपर्यंत आपण पाहिलं तर सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पलून काढतायत. सिंगलवर जास्तीचा भर दिलाय, कौतुक करावं लागेल गोलंदाज तनिष भाटे याचं. अद्यापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि त्याच नंतर माफ करा चुकीची दुरुस्ती 2 चेंडू फेकलेत. एक काहीसा स्वेर पद्धतीचा मारा आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 29 धावा. तिसरं षटक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या रीतीने कामगिरी मैदानाच्या आतमध्ये तनिष कडून पाहायला मिळते. यावेळेच्या चेंडूवर मोठा प्रहार, चेंडू जातोय तो सीमा रेषा पार. दणदणीत खणखणीत षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला ऋषभ गोंदलियाच्या बॅटमधून 6 धावांसाठी. मिडविकेटच्या डोक्यावरून धिरकावून दिला षटकारासाठी. आता मात्र खरपूस समाचार घेतलाय ऋषभ याने तनिषच्या गोलंदाजीचा. यापुढील चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बराच काल हवेत आहे. तिथे 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडू मागे आणि मात्र पकडलाय झेल आणि संपला इथे ऋषभ गोंदलीचा खेळ. कमॉन डीजे मास्टर. केलंय तनिष भाटे याने. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा. त्याच ऋषभ याला पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवरती त्याला बाद करण्यात सफल होतोय गोलंदाज तनिष. बघूया नवीन येणारा न्यू बॅटर. फलंदाजाचं नाव काय? वेदांत येतोय नवीन फलंदाज. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे मित्रांनो. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज येतोय. पुन्हा एकदा पंच नाखुश अवंतर स्वरूपाचा चांगला पंचांचा डिसिजन अंतिम राहणार आहे. पंचांनी स्वर पद्धतीचा चेंडू ग्राह्य पकडलाय. अवंतर स्वरूपाची धाव स्कोर कार्डवर पकडली जाईल आणि धावफलकावरती धावा लागतायत 36 धावा. माझे स्कोरर मित्र शुभम कानमोरे सर सकाळपासून स्कोरिंगची भूमिका इथे पार पडतायत आणि सुंदर अशी चांगली लेखणी स्कोरिंगची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतय. तलवार क्रीडांगणावरती चालू असलेला सुंदररित्या सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे आपण पाहतोय सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर, तर त्यांच्या अगेन्स्ट संघ आहे साईबाबा बोर्डनी. चांगल्या रीतीने सामना मैदानाच्या आतमध्ये कोली प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील पहिला दिवस आणि हा पहिल्या दिवसातील हा तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या रीतीने सामने दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत चेंडू झाले ते 5. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. समोर फलंदाज आहे तो सौरभ दांडेकर. बघूया कशा प्रकारे खेळतोय. यावेळेचा चेंडू चांगल्या रीतीने टोलवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत आडवेल फेक करेल तोपर्यंत मिळेल 1 धाव आणि मात्र इथे मात्र षटकाची होते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा. 2 गडी बाद 38 धावा धावफलकावरती लागल्यात. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघाच्या सुंदररित्या कामगिरी मैदानाच्या आतमध्ये
अद्यापर्यंत 3 षटकांचा खेळ झाला. येणारी 2 षटकांचा खेळ येणं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि कशा प्रकारे 2 षटकांमध्ये किती धावांची मजल मारणार सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघ. अगेन संघ आपण पाहतोय नागेश शीत यांचा संघ साईबाबा बोर्डने क्षेत्ररक्षण करतोय. बघूया येणारा चौथा गोलंदाज प्रभू वेताल येतोय गोलंदाजीसाठी. चौथ्या षटकासाठी प्राचारण केले नागेश शीद याने. कशा प्रकारे व्यूहरचना आखली जाते. दोन्ही फलंदाज आक्रमक फलंदाज म्हणून गणले जातात. कोहली प्रीमियर लीग मध्ये चांगल्या रीतीने सिक्सर कंपनीचे हे चेंडू प्रोव्हाइड केलेत आणि या सिक्सर कंपनीच्या चेंडूवरती चांगल्या खोऱ्याने धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया प्रभू कशा प्रकारे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना काहीसं जाल फेकतोय. त्या जाल्यामध्ये बघूया कशा प्रकारे ट्रॅप लावलाय. त्या ट्रॅप मध्ये फलंदाज फसतायत का. पहिला चेंडू फेकणार. समोर फलंदाज आहे तो सौरभ दांडेकर. मगाचपासून खेळतोय. अद्यापर्यंत त्याची नजर मात्र या क्रीज वरती जमली आणि कशा प्रकारे कामगिरी करेल बघूया. प्रभुनाथचा पहिला चेंडू. समोर फलंदाज सौरभ दांडेकर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत मिळेल 1 धाव. सुंदररित्या चांगला फटका होता. तिथे मात्र चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 1 बाउन्स कलेक्ट केला आणि डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या बॉलरच्या रोखाने फेक केली आणि त्याच नंतर पाहायला गेलं 1च धाव स्कोर कार्डवर वाढली जाते. चांगल्या प्रकारे लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव करावा लागतोय. बघूया क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव झालाय. कशा प्रकारे कामगिरी करतोय. कशा प्रकारे गोलंदाजीचा टप्पा सुद्धा चेंज करावा लागेल प्रभुनाथ याला. आता मात्र पंचांच्या डावीकडून उजवीकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू भन्नाट वेगामध्ये टाकलेला चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. डायरेक्ट विकेट किपर नागेश शीतच्या या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. चांगला चेंडू. पहिल्या चेंडूवरती 1 धाव निघाल्यानंतर आपण पाहिलं तर दुसरा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्यारीत्या संमिश्र पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र काहीसा एक क्षेत्ररक्षक जवळ बोलवलाय. काहीतरी रणनीती. एकही धाव. लोअर फुल टॉस हलक्या हाताने स्टेअर केलंय आणि मात्र तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर केला होता. जिथे रन नव्हती रनआउटचा चान्स होता तिथे मात्र 1 धाव सुद्धा पूर्ण होते आणि मात्र स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतंय. सौरभ दांडेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागतात. 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघ अगेन्स्ट साईबाबा बोर्डनी हा सामना रंगतोय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. चला वेस्ट हाईट भीमर साठी नो घेतलेला आहे. रिव्ह्यू चला यापुढील होणारा सामना गन वॉटर स्पोर्ट्स साखर विरुद्ध बॉक्स फायटर साखर. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. गन वॉटर फेअर डिलिव्हरी आहे. चला पंचांचा डिसिजन आलाय. फेअर डिलिव्हरी आहे. आता मात्र सौरभ दांडेकर खेळण्यासाठी सज्ज होईल. 40 धावा लागल्यात मित्रांनो. 2 गडी बाद झालेत सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचे आणि सौरभ दांडेकर याच्यावर सर्वांच्या नजरा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा खेळाडू आहे. आता मात्र अलॉंग द कार्पेट मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा कॉल होतोय का पाहूया परंतु नाही आहे. तिथे मात्र थांबवलंय. 1च धाव्यावर समाधान मानावं लागेल. 41 धावा धावफलकावरती लागतायत. चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल प्रभुनाथ याचं. आता मात्र चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोय. अद्यापपर्यंत चौकार षटकार एकही मारू दिलेला नाहीये. त्याच्या गोलंदाजीचं विश्लेषण केलं तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव. दुसरा चेंडू डॉट. त्याच नंतर दोन्ही चेंडूवरती सिंगल दिल्यात. तर आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी याच्या षटकामधील परंतु 4 चेंडूमध्ये अद्यापपर्यंत जखडून ठेवलंय ते साखर संघाला. चांगला चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणता येईल. जोरदार अपील परंतु पंचांचा डिसिजन फलंदाज आउट.
चला मित्रांनो, चांगल्या रीतीने प्रभू वेतालची गोलंदाजी आपण पाहतोय। या गोलंदाजाने पाहायला गेलं त्या 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेत आणि एका गड्याला तंबूचा रास्ता दाखवलाय। काय गोलंदाजी केली मित्रांनो, चौथ्या षटकामध्ये आला आणि काय मात्र सुंदररित्या एकही मोठा फटका मारू दिलेला नाही। शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे चौथ्या षटकातील आणि मात्र त्याने एक गडी सुद्धा प्राप्त केलाय, 3 धावा खर्च केल्यात। अद्यापर्यंत शेवटचा चेंडू येणं बाकी, बघूया शेवट गोड करतोय का। या षटकाचा प्रारंभ तर चांगला केला परंतु शेवट कशा प्रकारे करतोय बघूया। तसेच दरणे गुरुजी यांचं सुद्धा इथे आगमन होते, त्यांचं सुद्धा कोली प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय। तर बघूया शेवटचा अंतिम चेंडू चौथ्या षटकामधील लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू धिरकावून दिलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड 6 धावांसाठी षटकार। चला मित्रांनो, 47 धावा धावफलकावरती लागल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। शेवटचा चेंडू मात्र लोअर फुल टॉस दिला आणि त्याचा खरपूस समाचार घेतला फलंदाजाने 6 धावांसाठी षटकारामध्ये रूपांतर केलं। चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली होती, 5 चेंडूवरती 3 धावा खर्च करून एका गड्याला बाद केलं। त्याच नंतर शेवटचा चेंडू खराब टाकला आणि मात्र गोलंदाजीचं जे काही 5 चेंडू टाकले होते त्याचं मात्र पृथक्करण षटकारामध्ये काहीसं लांब षटक पाहायला मिळालं। बघूया शेवटच्या षटकासाठी गोलंदाज नितेश कोहली, बघूया स्लॉग वरचं षटक आहे, हाणामारीचं षटक। बघूया या हाणामारीच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, रोखण्यासाठी आलाय फलंदाजांना परंतु फलंदाज सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये, कशा प्रकारे फलंदाजी करतोय बघूया। अद्यापर्यंत धावफलकावरती धावा लागल्यात त्या 47 धावा, जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मनसुबा असेल तो सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचा आणि रोखण्यासाठी गोलंदाज नितेश कोहली आपल्याला पाहायला मिळतोय। स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे अंगलटी येतोय, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे। यष्टिरक्षकाने आपल्या हातामध्ये चेंडू कलेक्ट केलाय, चांगल्यारीत्या यष्टिरक्षण पाहायला मिळतोय, नागेश शीत याच्याकडून पाहायला मिळते। साईबाबा बोडणी संघ चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय, अद्यापर्यंत जखडून ठेवले 47 या धावसंख्येवर परंतु शेवटचं षटक आहे, निर्धारित 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी पहिल्या डावामधील। कशा प्रकारे खेळ रंगतोय या तलवार क्रीडांगणावरती। लॉ फुल टॉस पद्धतीचा चेंडू धिरकावून देण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे, झेल होण्याची शक्यता नाकारता नाही आहे। ओमकार पटेलने पकडलाय झेल आणि फलंदाज बाद। यापुढील होणारा सामना गन वॉटर स्पोर्ट्स साखर विरुद्ध बॉक्स फायटर साखर। चला दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन टॉस करायचा आहे। गन वॉटर स्पोर्ट्स साखर विरुद्ध बॉक्स फायटर साखर, चला दोन्ही कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन टॉस करून घ्यायचा आहे। यापुढील होणारा सामना 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी मित्रांनो पहिल्या डावामधील आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या 47। अद्यापर्यंत 47 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिर उभी आहे आपल्याला पाहायला मिळते। 2 चेंडू इथे मात्र डॉट झालेत, एका चेंडूवरती विकेट सुद्धा प्राप्त झाली। यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट। या फटक्याचं वैशिष्ट्य असं आहे, बसला तर घात नाहीतर आघात झालाय। रनआउटच्या स्वरूपात अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत।
गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। नितेश कोहली याच्या माध्यमातून साईबाबा बोर्डनी संघाकडून गोलंदाजी करतोय नितेश कोहली आणि मात्र सुंदररित्या आपल्या लाईन लेंथ वरती गोलंदाजी हिट करतोय आणि मात्र विकेट सुद्धा प्राप्त करतोय। पुन्हा एकदा स्विच हिट करायचा होता, पुन्हा एकदा वारंवार तिथे मात्र बीट होतोय फलंदाज, परंतु तीच मात्र मनसुबा मारण्याचा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। वाऱ्याची दिशा पाहिली तर डावखुऱ्या फलंदाजासाठी पोषक आहे, परंतु आता मात्र त्यांच्या बॅटवरती चेंडू काहीसे मिडल ऑफ द बॅट होत नाहीये। निर्धाव चेंडू मात्र 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी, मैदानाच्या आतमध्ये निर्धारित 4 चेंडूंचा खेळ झालाय, शेवटचे 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी। अद्यापर्यंत 47 धावसंख्येवर जखडून ठेवलंय ते साखर संघाला। यावेळेस चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, चेंडू बराच काल हवेत आणि मात्र पकडला जाईल। पुन्हा एकदा आणखी एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत। चला मित्रांनो, नवीन फलंदाज गैनीनाथ कटोरे। शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, 47 धावसंख्येवर जखडून ठेवलंय। अद्यापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये शेवटच्या षटकामध्ये। निर्धाव 5 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतात, त्यामध्ये 2 गडी सुद्धा प्राप्त केलेत सुंदररित्या। शेवटचा हा चेंडू जर डॉट टाकला तर मेडन षटक होईल। बघूया शेवटचा चेंडू डॉट फेकतोय की गैनीनाथ कटोरे शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करतोय। बघूया येणारी वेलच ठरवेल शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या डावातील। समोर फलंदाज आहे तो गैनीनाथ, गोलंदाज सज्ज होतोय नितेश कोहली। बघूया शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या चेंडूवर सुद्धा आणि मात्र पहिली मेडन कोहली प्रीमियर लीग मधली आणि ती सुद्धा 5व्या षटकामध्ये येतोय आणि 3 शेवटचे 2 चेंडूंवर 2 झेल घेतले। काय बात आहे, प्रिन्सने पण चांगल्या ॲथलेटिझमचं प्रदर्शन घडवलं। प्रिन्स साईबाबा बोर्डनी संघाचा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे। नागेश शिदला कदाचित त्याची गोलंदाजी माहिती नसावी, फलंदाजी माहिती नसावी, परंतु नितेश कोहली आणि प्रिन्स हे साईबाबा बोर्डनी संघाचे 2 जबरदस्त ऑलराऊंडर आहेत। त्या दोघांनी आपल्या खेळीच्या जोरावर साईबाबा बोर्डनी संघाला यंदाच्या मोसमात हंगामात कित्येक वेळा अंतिम सामन्यांपर्यंत घेऊन गेलेले आहेत हे 2 खेळाडू। मिल्कतकारच्या मैदानात नितेश कोहली याची जबरदस्त अंतिम सामन्यामध्ये खेळी बघितली होती। प्रिन्सची सेमीफायनल आणि पहिल्या 2 सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त खेळी बघितली होती। या 2 संघांनी बोर्डनी संघाचं नाव अतिशय चांगल्या पद्धतीने या वर्षात क्रिकेट रसिकांना घेण्यास भाग पाडलं होतं। आता बघूया प्रथम फलंदाजी करत असताना सँडी वॉटर स्पोर्ट्स संघाने निर्धारित 5 षटकांमध्ये तब्बल 47 धावा काढलेल्या आहेत, प्लस त्यांच्या धावसंख्येमध्ये 5 धावा ऍड, म्हणजे साईबाबा बोर्डनी संघाला पेनल्टी असल्यामुळे अशा प्रकारे 52 धावा जमवलेल्या आहेत आणि तब्बल 53 धावांची आवश्यकता असेल ती साईबाबा बोर्डनी संघाला जिंकण्यासाठी। ये देखिए मैदानामध्ये बॉस येत आहेत, बॉस फायटर बॉस पंकज नाखवा, आशिष नाखवा हे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत। मी कर्णधाराला विनंती करतोय, बॉस फायटरचे कर्णधार हर्षद टावरी नाणेफेक करण्यासाठी आपण यायचं आहे या ठिकाणी। त्याचप्रमाणे गन वॉटर स्पोर्ट्स दुर्वेश गण, कालपर्यंत मला वाटते कोणाला माहिती नसेल, 2 दिवसापूर्वी दुर्वेश गण फक्त अलिबाग तालुक्याला माहिती असेल, परंतु दुर्वेश गण आज संपूर्ण क्रीडा विश्वात आज त्याच्या नावाची चर्चा होते की दुर्वेश गण हा कोण खेळाडू आहे। कारण ज्यांना जे प्राइज लावलं होतं ना,
त्या दिनेश नाको यांनी त्यांच्या जोरावर आज दुर्वेश गणची चर्चा संपूर्ण क्रिकेट रसिकाच्या मनामनात आहे आणि प्रत्येकाला बघायचं असेल की दुर्वेश गण कोण आहे, परंतु या कोळी प्रीमियर लीगला या आणि बघा. संघाचे ओनर आहेत गण नाकवा गण वॉटर स्पोर्ट्स संघाचे दुर्वेश गण यांना आज आपण बघू शकता या माध्यमातून. कारण कालच्या दिवसामध्ये त्यांनी संपूर्ण आक्षी साखर प्रीमियर लीग आहे ना, त्यामध्ये अतिशय चांगल्या जबरदस्त पद्धतीने त्याच्या नावाचा व्हिडिओ आज संपूर्ण क्रीडा विश्वामध्ये संपूर्ण प्रदर्शित झालेला आहे आणि दुर्वेश गण याची नावाची चर्चा सुद्धा संपूर्ण क्रीडा जगतात झालेली आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यानंतर जो होणारा सामना असेल बॉस फायटर साखर आणि गन वॉटर स्पोर्ट्स साखर यांच्या दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीसाठी आपण पॅनलमध्ये या. कारण नाणेफेकी चालू असलेल्या सामन्याचे मध्यंतर होते तेव्हा केली जाते, त्यामुळे आम्ही तुम्हाला वारंवार कॉल करतोय. आमच्या विनंतीला मान देऊन दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी या. सामन्याला सुरुवात होतोय. 47 धावा जमवल्यात आणि पेनल्टीच्या 5 धावा, अशा 52 धावा होत आहेत त्या सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघाच्या आणि 53 धावाचं लक्ष ठेवलं साईबाबा बोर्णी संघासमोर. साईबाबा बोर्णी संघाचे सलामीचे फलंदाज नागेश शीद आणि प्रिन्स नाकवा, दोन्ही सलामाची जोडी साईबाबा बोर्णी संघाची. पहिल्या चेंडूवर एक धाव घेऊन आपल्या धावांचा श्रीगणेश केलेला आहे साईबाबा बोर्णी संघाने. सुंदर अशी फिल्डिंग पाहायला मिळेल तिकडे फाईनल क्षेत्रात तन्वेश पोरीची. आयुष बोकाडे सँडी वॉटर स्पोर्ट्स संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो पॉवर प्लेचं. प्रिन्स सुंदर गोलंदाजी म्हणता येईल, काहीसा लेग कट स्वरूपाचा हा चेंडू आयुष बोकाडेचा निर्धाव चेंडू जातोय आणि अशाच प्रकारच्या गोलंदाजीची गरज असेल, कारण समोर धावांचं पाठबळ तेवढं नसतं नाही आहे. कारण आतापर्यंत आपण मॅचेस बघितल्या त्याच्यात मोठे मोठे स्कोर झालेले आहेत, परंतु या मॅच मध्ये फक्त 47 धावा जमवण्यात यश आलं होतं ते सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघाला. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, परंतु चेंडू काहीसा लेग स्टिकच्या बाहेर पडतोय. पंच इशारा देत आहेत की हा स्क्वेअर स्वरूपाचा चेंडू आहे. लेग ब्रेक स्वरूपाची ही गोलंदाजी पाहायला मिळते ती आयुष बोकाडेची, परंतु टप्पा काहीसा भरकटलेला, त्यामुळे हा स्क्वेअर स्वरूपाचा चेंडू बोलतोय. एक धावेची भर पडते, धावसंख्या पुसते ती 2 धावा. 47 धावा आणि 5 धावा पेनल्टीच्या अशा 52 धावा झालेल्या आहेत त्या सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघाच्या. 53 धावांचं लक्ष आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. मी सन्माननीय लव खेडेकर यांना विनंती करतोय की त्यांनी ह्या सामन्याची नाणेफेक करून घ्यावी. निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, सिंगल काढलेली आहे प्रिन्सच्या बॅटमधून. पहिल्या राऊंड 5 षटकांचे, परंतु नंतरचे जे दुसऱ्या फेरीचे सामने असतील ते प्रत्येक 4 षटकांचे असतील, याची नोंद घ्या सर्व संघनायकांनी, सर्व खेळाडूंनी. बॉस फायटर साखर संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आपला निर्णय काय असेल तो त्वरित कळवा. आयुष बोकाडे सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते मैदानात. आता मात्र नागेशच्या बॅट मधून मोठा फटका येतो, चेंडू खाली येतो, एक क्षेत्ररक्षक आणि नागेश शीत बाद. मोठा खेळाडू जाण्यात मिळाला आहे तो आयुष बोकाडेच्या.
नागेश शीतसारखा फलंदाज असून सुद्धा कोणतेही दडपण न घेता गोलंदाजी केली. वारंवार निर्धाव चेंडू, कोणतेही मोठे फटके खेळण्याची संधी नाही आणि त्याचंच दडपण घेऊन नागेश शीत मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद होऊन परततोय. 3 धावांच्या मोबदल्यात नागेश शीतसारखा फलंदाज पहिल्यामध्ये माघारी परततोय. थोडंसं फास्ट घ्या. फलंदाज बाद झाल्यानंतर तो 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जाण्याच्या अगोदर दुसरा फलंदाज आतमध्ये आला पाहिजे. थोडंसं फास्ट घ्या मित्रांनो. ओमकार पाटील झिराडचा हा खेळाडू, सुंदर अशी फलंदाजी करणारा हा खेळाडू, या वर्षामध्ये फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू ओमकार पाटील आपल्या संघाची धुरा, आपल्या संघाची नाव पहिले तरी नेण्याचं काम हे करावं लागेल ओमकार पाटील आणि प्रिन्स नाखवा या दोघांनाही. कारण धावांचं 53 धावांचं हे लक्ष्य आहे आणि नागेश शीत सारखा त्यांचा मोठा फलंदाज मात्र बाद होऊन परतलाय. कौतुक करायला लागेल ते आयुष बोकाडेचं. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. लेग ब्रेक स्वरूपाची गोलंदाजी, आपल्या फिरकीवर फसवलेला आहे तो नागेश शीतला. आतापर्यंत आयुषने 4 चेंडू फेकलेत, फक्त 3 धावा दिल्यात, त्यामध्ये एक अवांतर स्वरूपाची धाव असेल. ओमकार पाटील सुंदर चेंडू म्हणता येईल, काहीसा लेग स्टिकच्या बाहेर असल्यामुळे हा सोयर स्वरूपाचा चेंडू नक्कीच घोषित केला, परंतु माझ्या मध्ये हा सुंदर असा चेंडू होता. बालंबाल यष्टी बचावली. सुंदर टप्पा म्हणता येईल. हलकासा टर्न होतोय, हलकासा लेग ब्रेक होतोय आणि पंचांनी मात्र हा अवांतर घोषित केला असला तरी हा सुंदर असा चेंडू म्हणता येईल. धावसंख्या पोहोचते ती 4 धावा. आता मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तो ओळखतोय आयुष आणि ऑफ स्टिकच्या खूपच असा बाहेर म्हणजे लेग स्टंपच्या बाहेर पडतो चेंडू. चेंडूवर 1 धाव मात्र मिळते ओमकारला. धावसंख्या पोहोचते ती 5 धावा. ओमकारने आपलं फलंदाजीचं पावित्र्य बदललं. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केलेला होता, ते पाहिलं आयुषने आणि चेंडू मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर फेकतोय आणि 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या पोहोचते ती 5 धावा. षटकातील शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा स्वर पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. लेग स्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 22 येथे अवलंबला जातोय. धावफलकावरती 1 ची वाढ आणि धावफलकावरती धावा लागल्यात मित्रांनो 6 धावा. आयुष बोकाटे सुंदररित्या गोलंदाजी करतोय, परंतु काहीसा लाईन लेंथ मध्ये काहीसा भरकटला जातोय. वारंवार काहीसा यष्टी उद्ध्वस्त करण्याचा त्याचा मनसुबा आहे, परंतु काहीसा दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वापरलंय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि मात्र हा चेंडू मात्र डॉट जातोय आणि मात्र षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावफलकावरती धावा लागतात 6 धावा, 1 गडी बाद 6 आणि ती सुद्धा विकेट कर्णधार साईबाबा बोडणी संघाचा नागेश शीत याची विकेट त्याने प्राप्त केली. हॅलो, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन LIC पेण शाखा विकास अधिकारी सन्माननीय श्री अशोकजी कोळी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी रामा पाटील मित्रमंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय श्री अशोकजी कोळी यांचं, आणि त्यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अशोकजी कोळी, LIC पेण विकास अधिकारी सन्माननीय श्री अशोकजी कोळी यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. मी त्यांचं शब्दसुमनाने मनपूर्वक या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतोय. थोड्याच वेळानंतर आपण सर्व मान्यवरांचे शुभ सन्मान सुद्धा घेणार आहोत. सर्व संघांच्या मालकांचे खूप खूप आभार. या ठिकाणी आपले संघ या ठिकाणी आमच्या या स्पर्धेसाठी प्रस्थापित केलेत त्याबद्दल.
गैनीनाथ कटोरेच्या गोलंदाजीमध्ये हल्ला चढवला, पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय ओमकारने. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू बॅट खाली फेकतोय, चेंडूचा खरपूसाचा समाचार घेतोय, लॉंग ऑनच्या क्षेत्रात भिरकावून देतोय 6 धावांसाठी. झणझणीत खणखणीत षटकार. त्यानंतर ओमकार पाटील आणि प्रिन्स नागवा हे आपल्या संघाची धुरा आपल्या दोघांच्या खांद्यावर घेऊन वाटचाल करत आहेत. गैनीनाथ कटोरेच्या लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार ठोकले ते ओमकार पाटीलनी आणि धावसंख्या मात्र उचली घेते 18 धावा. आता मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पंच नक्कीच नाखुश होत आहेत आणि स्वर स्वरूपाचा चेंडू असल्याचं घोषित करतायत. 1 धाव वाढते अवांतर स्वरूपाची धावसंख्या पोहोचते 19 धावा. 2 चेंडूंवर प्रहार केल्यानंतर काहीशी दिशा भरकटतोय तो कटोरे. आता मात्र सुंदर कमबॅक म्हणता येईल, परंतु चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षक येत नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा पडून काढण्यात यश येते ओमकार पाटील आणि प्रिन्स नागवा याला. 2 धावांची धावसंख्या पोहोचते 21 धावा. 2 षटकार खाल्यानंतर सुंदर असं कमबॅक करतोय. ऑक्सिजन स्वरूपाची गोलंदाजी. फटका मात्र फसला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक नसल्यामुळे 2 धावा जरूर मिळत आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर काहीसा ऑफ कट होतोय, आतमध्ये येतोय. नक्कीच स्वैर स्वरूपाची मागणी केली होती, परंतु पंचांनी ती धुडकावून लावली आणि निर्धाव चेंडू जातोय. सुंदर असं कमबॅक, सुंदर अशी दिशा, लाईन आता पकडतोय, कमबॅक करतोय गैनीनाथ कटोरे. धावसंख्या स्थिर 21 धावा. आता मात्र बॅटच्या खाली येतोय ओमकार पाटील. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फटका फसतोय. ओमकार पाटील सुद्धा बाद होतोय.
पंच मुस्कुराहट आपकी हमारे लिए वरदान है, मार्गदर्शन आपका हमारे लिए सम्मान है। आप आ गए इस मंच पर, रब हम पर मेहरबान है, क्योंकि आप कोहली प्रीमियर लीग के लिए मेहमान है। आसमान की बुलंदियों पर नाम हो आपका। हम तो रहते हैं छोटी सी दुनिया में, पर खुदा करे पूरा जहान हो आपका। विश यू मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे। आरसी ग्रुप के सर्वे सर्वा सन्मान्य राकेश जी चौहान सर, इन्हें जन्मदिन की लाख लाख शुभकामनाएं। दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं, कोई हंसता है तो कोई रोता है, पर वही खुश रहता है जो आरसी टैग लगा के सोता है। शॉर्ट रन साठी थर्ड अंपायर घेतलेले आहेत. निर्णय बघतायत अंपायर. कारण कॅमेऱ्यामध्ये काही दिसत नाही, त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय घेतील तो दोन्ही संघाला मान्य करावा लागेल. आज राकेश चव्हाण यांचा 52वा वाढदिवस आहे. त्या बदल्यात 5200चं मोठं पारितोषिक ठेवलेलं आहे. जो कोणी अर्धशतक झळकावेल त्याला. पंचांनी पूर्ण प्रयत्न केले पाहण्याचं, परंतु कोणत्याही व्ह्यू त्यांना योग्य वाटत नाही, त्यामुळे एक शॉर्ट रन येते. 23 धावा होत आहेत. आता 17 चेंडू 30 धावांची गरज. गोलंदाज अक्षय पोसने. हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न होता. एकदा धावेवर समाधान मानावं लागते शुभम नाखवाला. शुभम नाखवा आणि प्रिन्स नाखवा ही जोडी मैदानात आहे. साईबाबा बोडणी संघाची. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 24 धावा. आता मात्र 16 चेंडू 29 धावांची गरज. काहीसे सोपं, काही आव्हानात्मक आव्हान. फलंदाजी गोलंदाजी करणाऱ्या दोन्ही संघाला हे बरोबरीचं आव्हान आहे. दोन्ही संघांना सामना जिंकण्याची समान समान संधी आहे. प्रिन्स नाखवा. आता मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. लेग ब्रेक स्वरूपाचा हा चेंडू होता. चेंडू खाली येतोय आणि धडक होते. नक्कीच 2 धावा मिळतात, परंतु काहीसा 2 फलंदाज 2 क्षेत्ररक्षक आपसामध्ये टक्कर होते आणि जोरदार लागलेलं दिसते क्षेत्ररक्षकाला. मित्रांनो, जरा थोडस लक्ष द्या, एकमेकाला कॉल करा. पंच धावा 3.
काही खेळाडूला दुखापत होते. दोन क्षेत्ररक्षकांमध्ये जोरदार अशी धडक झाली होती. थोडासा अपघात होतोय, थोडासा जखमी होतोय खेळाडू. नक्कीच मित्रांनो, झेल असेल, चेंडू अडवायचा असेल, कॉल करून धावा. एकमेकाला कॉल करा. आपल्या तब्येतीची काळजी घ्या, लागून घेऊ नका. राकेश चव्हाण यांच्याकडून अजून एक पारितोषिक आलेलं आहे. षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000चं पारितोषिक असेल आणि चौकारांच्या हॅट्रिक साठी 2000चं पारितोषिक. सर्व फलंदाजांना सुवर्ण संधी. षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि चौकारांच्या हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक. जर खेळाडू जायबंदी असेल तर त्याच्या बदली दुसरा खेळाडू घेऊ शकता. राकेश सर, राकेश चव्हाण यांना विनंती असेल की त्यांनी प्रॉब्लेम मध्ये या. आपला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. मग तो केक वितळला तर ग्लासात प्यायला लागेल. मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतोय की कॉल करा एकमेकाला. अपघात होऊ देऊ नका. स्वतःचा जीव वाचून खेळा. पंच, या धावा किती काढल्या? 3 धावा. या 3 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 27 धावा. आता मात्र पृथक्करण बदलते थोडस. 15 चेंडू मध्ये 26 धावांची गरज साईबाबा बोर्डी संघाला. प्रिन्स नाखवा आणि शुभम नाखवा मैदानात आहेत अजूनही. प्रिन्सने असा वरती फटका खेळला होता, परंतु 2 क्षेत्ररक्षकांची टक्कर झाल्यामुळे झेल सुटला होता. 3 धावा पळून काढण्यात यश आलं. धावसंख्या पोहोचते ती 27 धावा आणि 15 चेंडू 26 धावांचं आव्हान आहे अजून. आणि गोलंदाजच जायबंदी झालाय, त्यामुळे त्याचा गोलंदाज बदलतोय. त्याच्या जागी येतोय सोहन जाय नाखवा त्याचे चेंडू पूर्ण करण्यासाठी. 3 चेंडू अजून बाकी असतील या षटकातील. सोहन जाय नाखवा. शुभम नाखवाला गोलंदाजी करेल. शुभम नाखवा हेलिकॉप्टर फिरवण्याच्या नादात चेंडू पायावर आदळतोय. निर्धाव चेंडू जातोय. चौदा चेंडू 26 धावा. नक्कीच सँडी वॉटरस्पोर्ट संघाने कमी स्कोर केला होता, परंतु त्यांची गोलंदाजी सुद्धा बहरली. आता मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि धावबाद होण्याचा सुद्धा प्रयत्न होता, परंतु दोन्ही एंडला त्याला जीवनदान मिळते शुभम नाखवाला. नक्कीच फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, परंतु ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर होता, त्यामुळे रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच फसलाय. 1 धाव मिळते. धावसंख्या होते ती 28 धावा. आता मात्र 13 चेंडू आणि 25 धावांची गरज. सोहन जाय नाखवा 3 चेंडू फेकायचे होते, 2 चेंडू फेकले, 1 धाव दिली. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल ती सँडी वॉटरफोर्ड साखर संघाची. कमी धावसंख्या असून सुद्धा सुंदर लढत देत आहेत ते गोलंदाज सँडी वॉटरफोर्ड साखर संघाचे. आता मात्र प्रिन्स येतोय. ऑफ स्टिकचे बाहेर चेंडू, हा निर्धाव चेंडू जातोय. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल ती सोहन जाय नाखवाची. 3 चेंडू फेकायचे होते त्याला अक्षय पोचण्याचे आणि 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्ची केली. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. धाव संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा. 12 चेंडू 25 धावांची गरज. नक्कीच मी कौतुक करीन गोलंदाजांचं, सँडी वॉटरस्पोर्ट संघाच्या गोलंदाजाचं, की त्यांनी कोणतेही मोठे फटके खेळण्याची संधी फलंदाजांना उपलब्ध करून दिली नाही. नागेश शीत सारख्या फलंदाजाला माघारी पाठवलं. ओमकार पाटील सारख्या फलंदाजाला माघारी पाठवलं आणि
आणि सामन्यात जरा ट्विस्ट निर्माण करतोय. कॅमेरामॅन प्लीज. ह्या एखाद्या मोठ्या खेळाडूचा आरसी ग्रुपचे सर्व त्यांचा बर्थडे राकेशजी चव्हाण. यस. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये हमारी है यार. नक्कीच राकेश चव्हाणला पुन्हा एकदा मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. रामा पाटील मित्रमंडळ थलबाजार कोळीवाडा यांच्यातर्फे तसेच सर्व खेळाडू क्रीडा रसिक यांच्यातर्फे सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न शुभम नाकवाचा, परंतु बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. नक्कीच प्रिन्स नाकवाने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु त्यांना धावबाद करण्याची संधी नक्कीच निर्माण झाली होती, परंतु धावबाद करण्यात त्यांना कोणताही रस नाही. दोन्ही फलंदाजांना मात्र ते जीवनदान देत आहेत, कोणालाही बाद करण्याचा प्रयत्न नक्कीच नाही. गोलंदाज गैरनाथ कटोरे यांना वैयक्तिक दुसरी आणि चौथं षटक दिलेलं आहे. पहिलाच चेंडू निर्धाव फेकला आहे. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातो. चेंडू एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु आता सुद्धा प्रिन्स नाकवाला धावबाद करण्याची नक्कीच संधी होती, परंतु मृणाल वर्सोलकर यष्टीरक्षक आहे, त्यांनी कोणताही प्रयत्न केला नाही आणि एक धाव मात्र दिली संघाला. धाव संख्या पोहोचते ती 29 धावा. 10 चेंडू 24 धावांची गरज. नक्कीच मृणाल जाणतोय पॅनलमध्ये नक्कीच फलंदाजी करणारा खेळाडू बसला असेल, त्यामुळे कोण विकेट मात्र घेण्यात रस दाखवत नाहीत. 2 वेळा धावबाद होण्याची संधी नक्कीच होती, परंतु त्यांनी ती संधी दवडली. प्रिन्स नाकवाला नक्कीच जीवनदान दिलंय, त्याचा नक्कीच खरपूस समाचार घेतोय का पाहूया प्रिन्स. आता मात्र खूपच बाहेरचा चेंडू टप्पा पडून ऑफस्टिकच्या बाहेर वळतोय. लेग स्पिन स्वरूपाचा हा चेंडू गैरनाथ कटोरेचा स्क्वेअर स्वरूपाचा चेंडू फेकतोय. एक धाव मात्र मिळते. धाव संख्या पोहोचते ती 30 धावा. 10 चेंडू 23 धावांची गरज. 10 चेंडू 23. प्रिन्सने आता जबाबदारी उचलायला पाहिजे आपल्या संघासाठी. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीच्या मागे. एक धाव मिळते. धाव संख्या होती ती 31 धावा. 9 चेंडू 22 धावा. नऊ चेंडू 22 धावांचं लक्ष्य जर पार केलं तर साईबाबा बोर्डनी संघाला 3000 रुपयाचं पारितोषिक आहे ते राकेश चव्हाण बड्डे बॉय यांच्याकडून. 9 चेंडू 22 धावा जर केल्या तर साईबाबा बोर्डनी संघाला 3000 रुपयाचं रोख पारितोषिक. आता मात्र लेगस्टिकच्या खूपच बाहेर येतोय. एक धाव पळून काढण्यात यश येतंय. दुसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय. आता मात्र प्रिन्सला धावबाद व्हावं लागेल. हा स्क्वेअर स्वरूपाचा चेंडू आणि एक धाव मिळते. अशा 2 धाव मिळतात त्या चेंडूवर. नक्कीच प्रिन्स धावबाद होतोय. स्क्वेअर स्वरूपाचा चेंडू त्यानं 1+1 अशा 2 धाव मिळतात. धावसंख्या मात्र 33 वर पोहोचते. आता 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. सुबोध नाखवा येतोय फलंदाजीला. 9 चेंडू 20 धावांची गरज. जर हे 9 चेंडू 20 धावांचं जे लक्ष्य आहे ते जर पार केलं साईबाबा बोर्डनी संघाने तर राकेश चव्हाण आपले बड्डे बॉय त्यांच्यातर्फे 3000 रुपयाचं पारितोषिक, तसेच चौकारांच्या हॅट्रिकसाठी 2000चं पारितोषिक, षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000चं पारितोषिक, तसेच अर्धशतक जर कोणी खेळाडूंनी झलकावलं तर 5200 रुपयांचं पारितोषिक. नक्कीच मी आभार मानतोय. पारितोषिकाची लयलूट पाहायला मिळते ती राकेश चव्हाण याच्या तर्फे. गैरनाथ कटोरे आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू मृणालच्या हातात विसावतोय. शुभम नाकवा सुद्धा बाद होऊन परततोय.
नितेश कोळी ते मैदानात फलंदाजीसाठी 33 धावांवर चौथा गडी बाद होतोय साईबाबा बोडणी संघाचा. 8 चेंडू 20 धावांची गरज आहे. सुबोध नाकवा आणि नितेश कोहली यांना हे लक्ष्य पार करायचं आहे. 8 चेंडू 20 धावा. मी नक्कीच सँडी वॉटर स्पोर्ट साखर संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करीन. कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा होता तो साईबाबा बोडणी संघाला, तरी सुद्धा टिच्चून मारा पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा त्याच स्वरूपाचा चेंडू, त्याच स्वरूपाचं बॅटिंग आणि त्याच स्वरूपाचा झेल मात्र सोडतोय मृणाल. नक्कीच नितेश कोहलीला जीवनदान मिळते. सोपा झेल मृणालच्या हातातून सुटतोय. 1 धाव मिळते. धाव संख्या पोहोचते ती 34 धावा. 7 चेंडू 19 धावा. नितेश कोहलीला जीवनदान दिलंय ते मृणालने. नक्कीच नितेश त्याचा फायदा उचलू शकतो का ते येणाऱ्या षटकामध्ये कळेलच. 7 चेंडू 19 धावांची गरज. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली ती गैनीनाथ कटोरेकडून. नक्कीच त्याने पहिल्या जे षटक फेल होते 2 षटकार खाले होते, तरी सुद्धा संघनायकाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि तो विश्वास मात्र सार्थ ठरवला होता. आणि शेवटच्या चेंडूवर कव्हरच्या दिशेने भिरकावून देतो 6 धावांसाठी षटकार. झणझणीत खणखणीत षटकार. नक्कीच आम्ही आभार मानतोय कमिटीतर्फे. आता मात्र धावसंख्या पोहोचते 40 या धावसंख्येवर. 6 चेंडू 13 धावांचं आव्हान या षटकारांनी असं सोपं असं आव्हान केलंय ते साईबाबा बोडणी संघाला. 6 धावा 13 धावांची गरज आणि या 6 चेंडू मध्ये 13 धावा जर जमवल्या तर नक्कीच राकेश चव्हाण यांच्याकडून 3000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे ते साईबाबा बोडणी संघाला. विराज पेरेकरच्या खांद्यावर धुरा सोपवतोय मृणाल. नक्कीच नितेश कोहलीचं जीवनदान मिळालं होतं त्याचा फायदा नक्कीच उचलतो की ते पाहायचं आहे. 6 चेंडू मध्ये 13 धावा करायच्या आहेत साईबाबा बोडणी संघाला आणि हे 6 चेंडू मध्ये 13 धावाचे रोखायचे आहेत ते सँडी वॉटर स्पोर्ट साखर संघाच्या गोलंदाज विराज पेरेकर याला. नक्कीच हा सामना चुरशीचा होईल यात वादच नाही. 6 चेंडू 13 धावा नितेश कोहली आणि सुबोध नाखवा. काहीसा लेग ब्रेक स्वरूपाचा चेंडू हलकासा तटवतो ऑफस्टिकच्या दिशेला आणि क्षेत्ररक्षकाच्या वरून जातोय 4 धावांसाठी. पाच चेंडू 9 धावा. 3000 जे पारितोषिक आहे साईबाबा बोडणी संघाला ते आमच्याकडे आलेला आहे. 5 चेंडू 9 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर नितेश कोहली चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा त्याच स्वरूपाचा चेंडू त्याच स्वरूपाचा खेळण्याचा प्रयत्न जरूर करतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय स्लिपच्या क्षेत्रात. 1 धाव मिळते. धाव संख्या पोहोचते ती 45 धावा. 4 चेंडू 8 धावांची गरज. विराज पेरेकर लेग ब्रेक स्वरूपात हा चेंडू फेकतोय. 4 चेंडू 8 धावा. सुबोध नाखवा स्ट्राईकला असेल. 4 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे ती साईबाबा बोडणी संघाला. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळतोय सुबोध नाखवा. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावांचे षटकार. तीन चेंडू 2 धावांची गरज. सुबोध नाखवाच्या बॅट मधून येतोय झणझणीत खणखणीत षटकार आणि काहीच पृथक्करण सोपं करतोय. कंपल्सरी चेसिंग असेल त्यामुळे 3 चेंडू 2 धावा हे तुम्हाला बनवाव्याच लागतील आणि राकेश चव्हाण ठेवलेलं जे 3000 पारितोषिक आहे ते सुद्धा तुम्हाला मिळेल. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती सुबोध नाखवाची. 3 चेंडू 2 धावा. हलकासा खेळून काढतोय. एका धावेवर समाधान म्हणतो. एका धावेसाठीच खेळलेला हा चेंडू
2 चेंडू 1 धावांची गरज. सामना मात्र सुंदर असा रंगतदार रंगला. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फिटणारा हा सामना. 2 चेंडू 1 धाव. स्ट्राईकला असेल तो नितेश कोहली एक जीवनदानाने खेळतोय. 2 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे ही 1 धाव बनवावीच लागेल. पुन्हा एकदा सुंदर असा तटवतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो सीमारे पार 4 धावा. सामना जिंकतोय